एकीकडे वाढती महागाई आणि त्यात एसटीची भाडेवाढ आणि आता स्वच्छतेच्या नावाखाली थेट प्रवाशांच्या खिशावर डाका। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा नवा निर्णय सध्या संतापाचा विषय ठरतोय। आजपासून प्रत्येक एसटी तिकिटावर 2 रुपयांचा स्वच्छता अधिभार आकारला जाणार आहे। बस आणि बस स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं महामंडळ सांगतंय। पण प्रश्न असा आहे की स्वच्छता ही जबाबदारी प्रवाशांची की प्रशासनाची? आधीच गेल्या वर्षी जवळपास 15% भाडेवाढ, त्यात आता नव्याने अधिभार, म्हणजेच सामान्य माणसाला रोजच्या प्रवासासाठी अजून किती पैसे मोजावे लागणार? दरम्यान एसटीच्या अनेक बसेस आजही मोडकळी चाललेल्या अवस्थेत आहेत। ना नीट सीट, ना वेळेवर सेवा। अशा परिस्थितीत स्वच्छतेसाठी वेगळे पैसे आकारणं म्हणजे सेवा नाही, सरळ जबरदस्ती, वसुली असा आरोप प्रवाशांकडून केला जातोय। जर सेवा दर्जेदार असेल, बसेस स्वच्छ असतील तर प्रवासी पैसे द्यायलाही तयार आहेत। पण आधी सुविधा की आधी वसुली हा मोठा सवाल आता उपस्थित होतोय। स्वच्छतेच्या नावाखाली सुरू झालेली ही अधिभार वसुली थांबणार का, की एसटीचा प्रवास आता सर्वसामान्यांसाठी अधिकच महाग होणार? प्रवाशांच्या खिशावरचा हा ताण सरकार कमी करणार का? या प्रश्नांची उत्तरं आता जनतेला हवी आहेत। हॅलो रोहन, एकीकडे महागाईचा फटका नागरिकांना सोसावा लागत असतानाच जर पाहायला गेलं तर दुसरीकडे आखाती देशात पडलेला ज्या प्रकारे इंधनाचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। तर आताच्या घडीला पाहायला गेलं तर परिवहन महामंडळाच्या वतीने भाडेवाढ करण्यात आलेली आहे। तर भाडेवाढ करून नुसतं परिवहन महामंडळाची भूक भागली नाही, तर आता 15 तारखेपासून एसटीच्या भाड्यामध्ये स्वच्छतेच्या नावाखाली एका प्रकारे 2 रुपये वाढ होणार असल्याने एका प्रकारे जे प्रवासी आहेत त्यांच्या खिशाला चोट बसणार असल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत आम्ही बघू शकतो, माझ्या पाठीमागे दाखवू शकतो कशा प्रकारे परिवहन महामंडळाची ही दुर्दशा पाहायला मिळत आहे। जर एसटीच्या विकासाबद्दल जर पाहायला गेलं तर कुठेही एसटीचा विकास पाहायला मिळत नाही आहे। ग्रामीण विभागात चालणारी जी बस आहे त्या बसची दुर्दशा जर पाहायला गेली तर अक्षरशः भग्न अवस्थेत झालेली ही एसटी महामंडळाची बस। परिवहन मंत्री म्हणतात की आम्ही डिजिटल बस बनवू, तर ही डिजिटल बसची दुर्दशा आपण दाखवू शकतो कशा प्रकारे आहे। ग्रामीण भागातून याच बसनी प्रवासी आपली वाहतूक करतात। ग्रामीण विभागातून येणारे जे प्रवासी असतील, शेतकरी असतील अथवा ग्रामीण विभागातून शिक्षण घेण्याकरता येणारे जे विद्यार्थी आहेत हे सुद्धा याच बसनी प्रवास करतात। मात्र भाडेवाढ केल्यानंतरही कुठेतरी थांबलत नाही सरकार, तर या प्रवाशांच्या ज्या प्रमुख मूलभूत गरजा आहेत बसमधल्या या पुरवण्यात कितपत यश प्राप्त करतात याकडे लक्ष लागलेले आहे। माझ्यासोबत काही प्रवासी वर्ग आहे, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की 15 तारखेपासून होणारी जी 2 रुपयाची वाढ स्वच्छतेच्या नावाखाली जे प्रवाशांच्या खिशाला जो चोट लागणार आहे त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे। अरे कास्तकाराच्या येले 2 रुपये वाढ होणार आहे। 2 रुपये वाढ कास्तकारासाठी करा ना, किसानसाठी सोयाबीनले भाव नाही, तुरीले भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, सुरुवात ना आता भाव वाढवून दिले तुम्ही। काय करा कास्तकारानं? 4000 रुपयानं सोयाबीन विकलं 39 रुपयानं। त्या 15 तारखेपासून 2 रुपये परिवहन महामंडळाने वाढवलेले आहेत, ते स्वच्छतेकरता घेणार आहेत। ते स्वच्छते नावाखाली प्रवाशाची लूट आहे सगळी। गाडीची जेवढी सुविधा पाहिजे बसमध्ये, एका सीटवर तुम्ही पाहता आता 3-3 लोक बसलेले आहे। सीट 2 आहेत, बसून 3 आहे। गाडीचा सध्या इंजिन मध्ये आवाज येते, गाडी आता गेअर मारताना काय सुविधा आहे? काहीच म्हणजे गव्हर्नमेंट हे काही देऊ शकत नाही। स्वच्छतेच्या नावाखाली किंवा कायच्या नावाखाली सगळे लूट सुरू आहे प्रवाशाची। हे सामान्य लोकांना झळ पोहोचायची आहे। स्वच्छतेचा हा जो विषय असतो हा प्रशासनाचा पूर्ण भाग असतो। हेच एक जर पाहायला गेलं प्रवाशांचं म्हणणं आहे, तर प्रवाशांच्या स्वच्छतेच्या नावाखाली ज्या प्रकारे परिवहन महामंडळाच्या वतीने जे लूट चालू आहे की लूट पहिले पूर्णतः थांबवावी। त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे भारताचे विद्यमान पंतप्रधानांचं स्वप्न जे आहे की डिजिटल इंडिया, तर पहिले आमची परिवहन महामंडळाची जी लाल परी आहे तिच्यामध्ये सुधारणा करा। अहो परिवहन मंत्री, ज्या प्रकारे आपण आपल्या परिवहन महामंडळाच्या वतीने बसमध्ये भाडेवाढ केली, तर 15 तारखेला येणाऱ्या 2 रुपये वाढ करतायत ते स्वच्छतेच्या नावाखाली।
नक्कीच स्वच्छतेच्या नावाखालची लूट पूर्व थांबवावी असाच एक मागणी प्रवाशांकडून केल्या जात आहे. प्रतीक पुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला.